गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान घर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड, मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगम शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मागील महिन्यात शरद पवारांच्या 8 दिवशी अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर प्रमुख नेत्यांनी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। असं अचानक राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या घरी गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। या घडामोडी ताज्या असतानाच पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसलेत। बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले। दोघांमध्ये केवळ एकाच खुर्चीचं अंतर होतं। याशिवाय याच मंचावर लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाई देखील एकत्र दिसल्या। कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची खुर्ची एकमेकांशेजारी होती। काका पुतण्यानंतर अशा प्रकारे नणंद भाऊजाई एकत्र असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या अनुषंगाने ही मोठी घडामोड समजली जाते, कारण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवली होती। अगदी विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत दोघांनीही एकमेकींचं तोंडही बघणं पसंत केलं नव्हतं। लोकसभेत दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती। या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला। यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडून गेल्या। आता बारामतीत एकाच मंचावर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी संवाद साधलाय। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिळगुळ देऊया, गोड बोलूया असं सांगून आता कुठलेही इलेक्शन नाही, वर्षभर गोड बोलूया असंही सुळे म्हणाल्या। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।